पुढची बातमी, लवकरच प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार आहेत आणि या नोटांसाठी जागतिक निविदा काढण्यात आली आहे। या नोटांच्या निर्मितीसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत। बघूया। तुमच्या खिशातली नोट कदाचित पुढच्या काही वर्षात कागदाची नसेल। ती नोट पाणी लागलं तरी खराब न होणारी असेल। ती नोट सहज फाटणार तर नाहीच, मात्र या नोटेची नक्कल करणंही जवळपास अशक्य असेल। ही नोट कागदापासून नाही तर प्लास्टिक पासून बनलेली असेल। या नोटांच्या निर्मितीसाठी रिझर्व्ह बँकेनं जागतिक निविदा काढली आहे। प्लास्टिक नोटांचं वैशिष्ट्य काय? सध्या चलनात असलेल्या नोटा कापूस आणि विशेष कागदाच्या मिश्रणापासून तयार होतात। या नोटा भिजल्या तर खराब होऊ शकतात। नोटा सतत दुमडल्यानं त्या फाटूही शकतात। यामुळे पॉलिमर नोटा चलनात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। प्लास्टिकच्या नोटा सहज दुमडता येतील, मात्र त्या लवकर खराब होणार नाहीत किंवा फाटणारही नाहीत। पॉलिमर नोटांमध्ये ट्रान्सपरंट विंडो, मायक्रो ऑप्टिक सुरक्षा तंत्रज्ञान असेल। या नोटांसाठी विशेष शाई वापरण्यात येणार आहे। याशिवाय या नोटांमध्ये प्रगत होलोग्रामही असणार आहे। सुरुवातीला 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न आहे। प्लास्टिक नोटा चलनात आणण्यामागे फक्त टिकाऊपणा हे एकमेव कारण नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बनावट चलनाला आळा घालणं। नोटा निर्मितीसाठी कडक अटी। चीन किंवा पाकिस्तानातून कच्चा माल घेण्यास मनाई। चीन आणि पाकिस्तानमधील कर्मचाऱ्यांनाही मनाई। पॉलिमरमध्ये प्राण्यांची चरबी किंवा DNA असता कामा नये। हे तंत्रज्ञान इतर कोणत्याही देशाला देता येणार नाही। या सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरी त्यांचा निर्मिती खर्च महाग असणार आहे। सामान्य कागदी 10 रुपयांची नोट छापण्यासाठी साधारणपणे 1 रुपयाच्या आसपास खर्च येतो। पॉलिमर नोट छापण्यासाठी सुरुवातीचा खर्च 2 ते 6 रुपयांपर्यंत जाऊ शकतो। निर्मिती खर्च जास्त असला तरी दीर्घकाळ विचार केल्यास या नोटा फायदेशीर ठरतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, कारण या नोटा सध्याच्या नोटांपेक्षा 3 ते 4 पट अधिक टिकू शकतात। त्यामुळे वारंवार नवीन नोटा छापाव्या लागणार नाहीत। नोटा बदलण्याचा खर्च कमी होईल। कोणत्या देशात होतो प्लास्टिक नोटांचा वापर? आज जगातील 60 पेक्षा अधिक देश पॉलिमर चलनाचा वापर करतात। 1988 मध्ये ऑस्ट्रेलियानं सर्वप्रथम प्लास्टिक नोटा सुरू केल्या। कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि रोमानिया सारख्या देशांनीही हे तंत्रज्ञान स्वीकारलं। सध्या प्रायोगिक तत्वावर 68,000 रिम पॉलिमर शीटची आवश्यकता असून यासाठी 18 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। या नोटांच्या निविदेला कसा प्रतिसाद मिळतो, कोणती कंपनी यासाठी पुढे येते याची आता उत्सुकता आहे। कागदातून प्लॅस्टिककडे भारतीय चलनाचा हा प्रवास केवळ नोटा बदलांचा नाही, तर नवीन सुरक्षा, टिकाऊपणा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे टाकलेलं महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं। आता RBIची चाचणी कशी यशस्वी ठरते यावरच भारतातील पुढच्या पिढीतील नोटांचं भविष्य अवलंबून असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।